आदित्य साहेबांच्या बाबतीत महाराष्ट्राला, मराठी माणसाला, शेतकऱ्याला, कष्ट करायला कायम आधार दिला, ताकद दिली. आणि ह्या जिल्ह्यानं, यवतमाळ जिल्ह्यानं, वाशिमनं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर इतकं प्रेम केलं की खासदार दिले, आमदार दिले. आणि हेच प्रेम आपण कायम ठेवा उद्धव साहेबांच्या बाबतीत, आदित्य साहेबांच्या बाबतीत. उद्धव साहेब लोक आपल्यावरती टीका करतात, फिरत नाही, आपण फिरत नाही. उद्धव साहेब जर फिरले नसते तर हा घाऱ्या खासदार झाला असता का? हा झाला असता का खासदार? कुठेतरी अडगळीत पडला होता, त्याला उद्धव साहेबांनी उचलून आणला, सगळ्यांनी, आमच्या अरविंद सावंतांनी वगैरे, आणि दिल्लीला पाठवला. अरे थोडी तरी लाज बाळगा. पण अशा बेईमान लोकांना घडवण्याची फॅक्टरी कोणती असेल तर ती मिंधे फॅक्टरी आणि मोदी फॅक्टरी. या दोन्ही फॅक्टऱ्या, बेईमान घडवण्याच्या, गद्दार घडवण्याच्या दोन्ही फॅक्टऱ्या आता आपल्याला नष्ट करायच्या आहेत, खतम करायच्या आहेत. ही कीड आपल्याला नष्ट करायची आहे. या मातीमध्ये पुन्हा एकही गद्दार निर्माण होता कामा नाही, ही शपथ आपण खाल्ली पाहिजे. आणि मला खात्री आहे, ज्या पद्धतीचं वातावरण मला इकडे दिसतंय विदर्भात, नागपूरला साहेब उतरले, प्रचंड स्वागत. सकाळी तिकडे यवतमाळला प्रचंड मोठा मेळावा आणि स्वागत. आज वाशिमला, इथून आम्ही हिंगोलीत जाणार, परभणी, शिर्डी, धाराशिव, असं एक जिल्हा आणि किल्ला सर करत आम्ही निघालेलो आहोत उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. असेल हिम्मत तर या समोर देखेंगे किसमें कितना है दम. हे दाऊद बिऊद सोडून द्या. माझ्यासारखे हजारो राऊत या पक्षामध्ये आहेत, जे बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले आहेत, जे उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. आणि आपण सगळे हजारो लाखो शिवसैनिक आजही निष्ठेने उभे आहात. ही निष्ठाच आपल्या पक्षाला परत एकदा या महाराष्ट्रावर सत्ता आणून दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गद्दार काढल्याशिवाय राहणार नाही. इतकंच सांगतो आणि तूर्त थांबतो. आपल्याला उद्धव साहेबांना ऐकायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महासागर न्यूज.